नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे कोकण लाईफ अँड फूड या चॅनलवर. आज मी बनवणार आहे दसरा स्पेशल थाळी. त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची व मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा व टॅमॅटो आणि एक चमचा हळद व तसेच चवीप्रमाणे मीठ घेतले आहे. हे सर्व उकडण्यासाठी मी मोठ्या कुकरचा वापर करणार आहे. त्यासाठी मध्ये तळाला पाणी घालून नंतर मी सर्वात आधी डाळीचा डब्बा ठेवला आहे. कुकरच्या तळाशी जवळजवळ 1 तांब्या पाणी राहतं. डाळीच्या वरती मी काबुली चण्याचा डब्बा ठेवला आहे. त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी ठेवले. त्याच्यावरती झाकण ठेवून त्याच्यावरती 2 बटाटे मध्ये चीर देऊन ठेवले आहे. सर्व एकाच कुकरला लावल्यामुळे मला थोडा वेळ मिळाला बाकीची तयारी करण्यासाठी. कुकरच्या शिट्या होईपर्यंत मी बाकीची तयारी करेन. त्यासाठी मी 1-2 कवबे चिरलेले कांदे घेतले. याचा वापर मी छोलेची भाजी बनवण्यासाठी करणार. कांद्यामध्ये 1 चमचा तेल घालून ते भाजून घेणार. कांद्याचा थोडा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी 2 टोमॅटो चिरलेले घातले. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी त्यामध्ये 1 चमचा मीठ घालणार, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजेल. व हे सर्व आता 5 मिनिटासाठी मी मंद आचेवरती चांगले भाजून घेणार. झाकण काढून पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित परतून घेऊन ते आता मी थंड होण्यासाठी ठेवणार व त्याची पेस्ट करून घेणार. कांदा व टोमॅटो थंड होईपर्यंत आपण घावण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी रात्रभर इथे तांदूळ भिजसे घातले होते. ते तांदूळ 5 ते 6 तास जरी भिजवले तरी चालतात. तांदूळ हा पटकन भिजला जातो. आता हे भिजवलेले तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते मिक्सरला बारीक लावून घेणार आहे. जसे आपण डोस्याचे पीठ करतो ना, तसेच बारीक वाटायचे आहेत. एकदम बारीक असेल तरी चालतं ते. आणि त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते. त्यामध्ये थोडे पाणी ॲड करून ते व्यवस्थित ढवळून घेणार. त्याच्यामध्ये थोडेच करून पाणी ॲड करावे, नाहीतर ते जास्त पातळ झाले तर मग ते व्यवस्थित होणार नाही. सर्व होईपर्यंत इथे कुकरच्या माझ्या 4 शिट्या झाल्या आहेत. कुकरच्या शिट्या झाल्यावरती कुकर थंड होईपर्यंत मी ते घावणे करून घेणार आहे. जे आपण दळून घेतले होते पीठ ना तांदळाचे, ते लगेच केले तरी चालतात, छान होतात तसे सुद्धा. आता मी इथे भिडं गरम करून त्याला कांद्याने तेल लावून घेतले आहे. कांद्याने तेल लावून घेतले की ते व्यवस्थित उकडतात. आता तेल गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये ते सगळं मिश्रण टाकले आहे. हे सर्व मिश्रण एकसारखे पसरून झाल्याच्या नंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून घेतले. अगदी मिनिटभरच त्याच्यावरती झाकण ठेवून झाल्याच्यानंतर ते काढले व त्याची वाफ थोडी जाऊन दिल्याच्या नंतर तो आपण परतून घेऊया. म्हणजे वाफ गेल्यानंतर तो व्यवस्थित परतता येतो. ते पाहू शकता की माझ्या घावण्याला व्यवस्थित इथे अशी जाळी पण आलेली आहे. आता हा घावणा व्यवस्थित शेकला गेला आहे दोन्ही बाजूने. आता आपण हा काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये. घावण्याची अशी घडी घातल्यामुळे ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि अशाच प्रकारे मी आता एक करून घावणे करून घेते. घावणे करताच मिक्सरला कांदा व टोमॅटो भाजलेला वाटून घेऊयात. मिक्सरला वाटून झाल्याच्या नंतर कांदा टोमॅटो कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. त्याचं आता ते सर्व काढून घेऊया. म्हणजे बटाटे, भात, डाळ आणि काबुली चणे. आता त्याला आपण फोडणी देऊया. काबुली चण्यांना फोडणी देण्यासाठी मी इथे 1 पातेले तापाचे ठेवले आहे. त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घातले आहे. तेल चांगले गरम झाल्यावर 1 तमालपत्र बारीक करून व त्यामध्ये थोडं आलं लसूणची पेस्ट घातली 1 चमचा व ते आलं लसूणची पेस्ट 1 मिनिट परतून घेतली त्याच्यातला कच्चापणा जाण्यासाठी. मग त्याच्यामध्ये जे आपण वाटलेली पेस्ट होती कांदा टोमॅटोची ती घालूयात व आता हे सर्व तेलावरती व्यवस्थित परतून घेऊयात. हे सर्व परतत असताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवावी, म्हणजे हे करपणार नाही आणि व्यवस्थित परतले जाईल.
त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तिखट याच्यामध्ये घालू शकता. हळद 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा घालून हे सगळं परत एकदा परतून व्यवस्थित घेऊयात. अगदी एखाद मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा छोले मसाला ॲड करूयात व पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊयात. तिथपर्यंत ढवळायचे जिथपर्यंत त्यातून थोडं तेल असं वेगळं होणार नाही. पेस्ट करण्याआधीच कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यामुळे याच्यातून तेल लवकर सुटते आणि आपण आता त्याच्यामध्ये उकडलेले छोले ॲड करूयात व व्यवस्थित ढवळून घेऊयात. जर गरज असेल तरच त्याच्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करावेत. आता मी इथे थोडे चवीप्रमाणे मीठ घातले आहे व त्याचप्रमाणे इथे कसुरी मेथी थोडीशी हातावरती क्रश करून त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यावेत व्यवस्थित हे सगळं. भाजीला थोडी उकळ येईपर्यंत मी ते रवीने आपण उकडलेली डाळ थोडीशी घोटून घेते. डाळ ही व्यवस्थित शिजली असल्यामुळे त्याला जास्त घोटायला वेळ लागलेला नाही. आता आपली डाळ व्यवस्थित घोटून झाली. आता भाजी पण शिजली आहे. त्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातली आणि आता ते व्यवस्थित एकदा परत ढवळून त्याच्यावरती झाकण मारून भाजी आपली झालेली आहे. डाळीला तडका देण्यासाठी मी ते तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घातले आहे. तेल चांगले गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा मी राई टाकली आहे. ती राई जरा व्यवस्थित तडल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातले व त्यामध्ये थोडे हिंग घातले. त्याच्यानंतर मी त्यामध्ये लाल काश्मिरी मिरची घालून घेतली व त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालून ते व्यवस्थित ढवळून घेतले सगळं फोडणी व ही तडका पॅनमधली फोडणी सगळं मी एका भांड्यात डाळ काढली होती त्याच्यामध्ये मी घालून घेतली आणि आता ती व्यवस्थित ढवळून घेतली. डाळीमध्ये आधीच मी शिजताना हळद आणि मीठ घालून घेतले होते, त्यामुळे आता फक्त वरून कोथिंबीर घातली. आता ही आपली डाळसुद्धा तयार झाली आहे. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घातले आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर मी याच्यामध्ये 1 चमचा राई घातली आहे. राई तडतडल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घातले. जिरे व राई व्यवस्थित हे तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घालून मिरच्या घातल्या आहेत. आलं व लसूणच्या पेस्टचा थोडासा जरा वास थोडा कमी होण्यासाठी आपण थोडं परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी बारीक चिरलेला 1 टोमॅटो घातला व हे सर्व एखाद मिनिटभर व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद घातली. हळद घातल्यावर सुद्धा मी हे 1 मिनिटभर व्यवस्थित परतून घेतले. मध्ये उकडलेला बारीक चिरलेला बटाटा घालूयात व बटाटा घालून झाल्याच्या नंतर ते व्यवस्थित परतून घेऊयात व हे सर्व व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात, नाहीतर ते खाली करपेल. म्हणून ते व्यवस्थित ढवळावे व त्यावरती वरून कोथिंबीर घालून ती आता आपली बटाट्याची सुद्धा भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर घालून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात व याला आता एखाद मिनिटभर वाफ देऊयात व आपण कांदा भजी बनवण्यासाठी इथे उभा कांदा चिरून घेतला आहे. त्यामध्ये थोडे मीठ टाकून 10 मिनिटासाठी असेच झाकून ठेवूयात. शेवची खीर बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालूयात व त्यामध्ये बारीक केलेली शेव घालून घेऊयात व हे व्यवस्थित परतून घेऊया. इथे मी रोस्टेड शेव घेतली, तरी थोडी बारीक करून घेतली. आता ही आपण व्यवस्थित परतून घेऊयात, म्हणजे थोडी ब्राऊन होईपर्यंत. आता याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूयात, काजू बदाम वगैरे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये आणि ते थोडा 5-1 मिनटं त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. ड्रायफ्रूट्स तुपावरती परतून घेतल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते. याच्यामध्ये आता आपण अर्धा लिटर दूध ॲड करून घेऊयात. दूध थोडे कोमटच असावे. त्याचबरोबर मी आता खलबत्त्यामध्ये 7-8 वेलच्या बारीक करून घेतल्या आहेत आणि ही पावडर आपण खिरीमध्ये घालून घेऊयात. आता आपण हे सर्व एकत्र व्यवस्थित ढवळून घेऊयात.
दुधाला एक उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आहे. आपण आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घातल्यानंतर खीर ही मंद आचेवरती ढवळत राहावी सतत, नाहीतर ती फाटण्याची शक्यता असते. आता आपली खीरसुद्धा बनवून तयार. इथे मी 7 ते 8 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले होते व त्याला मीठ लावून ठेवले होते. आता ते आपण हलक्याच हाताने थोडेसे क्रश करून घेऊयात व त्याच्यामध्ये 1 वाटी चण्याचे पीठ घालूया व त्यामध्ये 3 चमचे आपण तांदळाचे पीठ घालूयात. तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले भजी कुरकुरीत होतात व त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालूयात. कांदा कापल्यावरती मीठ घातल्यामुळे आता मीठ घालण्याचीही सुद्धा आवश्यकता नाही. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण का मिठामुळे कांद्याला ऑलरेडी पाणी सुटलेले असते. आता हे आपण गोळे तापलेल्या तेलामध्ये सोडूयात भजी आपले. आपल्याला हवे त्या आकाराचे आपण इथे भजी सोडून घेऊयात. भजी जास्त मोठ्या आकाराचे केले तर ते व्यवस्थित शेकले जात नाहीत आतमधून. भजी तळताना गॅसची आच ही मंदच ठेवावी व ते एकसारखे मध्ये मध्ये ढवळत राहावेत. आता आपली भजीसुद्धा तयार झाली आहे. चला आता आपण प्लेटिंग करूया.